तर आज होतं आपल्या मामाच्या पुरीचे लग्न आणि मी पण सूटबूट घालून झालो रेडी आणि निघालो सीधा लग्नासाठी. डेकोरेशन पाहून तर समजून गेलो का लग्न लय जोमात आहे बा. आणि नवरदेव भाऊ तर गेटवर आलेच होते. मला माहित नव्हतं का इथं बी पैसे द्यायला लागते. नंतर कुठे आताच पैसे देऊन समोर जायला लागते. मग काय ब्लॉग बनवता बनवता माझ्या गावचे पोरं केव्हा आले समजलंही नाही. मग आडवे तिडवे पाय टाकून मी निघालो सरळ रूम कडे. हा होता रूम पोरांच्या. पाहू शकता रूमची हालत कशी आहे आणि पोरं पण पा कशी आहे. मग वडोदा झोनच्या मालकाने आपल्याला दिला चष्मा गिफ्ट. वापसी लग्नाकडे आलो तर भली मोठी पब्लिक जमा होऊन गेली. तर चला आता तुम्हाला नवरदेव भाऊचा डान्स दाखवतो. म्हणलं आपण बी असा डान्स शिकून घ्यावा, कारण 8-10 वर्षांना आपल्याला बी करायचंच आहे. मग मामाच्या पोरांना घेऊन निघालो काहीतरी खायला आणि ते आपले फॉलोअर्स लोक बी काहीतरी खातच होते. म्हणलं चला बाई यांना कंपनी देऊन द्यावा. तेवढ्यात मला हा लहानपणीचा मित्र सापडला. म्हणलं हा का करताय बाई इथं. एवढी भली मोठी गर्दी पाहून मी तर साईडला उभा राहिलो. पण आपला ईशान दादा कुठं ऐकते तो बघा. आणि तेवढ्यातच आपल्या कॉलेजचे सोबती चेतन भाऊ भेटले. मग आपला अजून एक फॉलोअर भेटला. म्हणून तुझा रोज व्हिडिओ पाहतो, धन्यवाद भाऊ. भैया मोबाईल बंद करेंगे तो ब्लॉग कैसे बनाएंगे. मग एकात पाणीपुरीच्या बी टेस्ट पाहून घ्यावा म्हणलं तर भाऊनं हातातच दिलं. म्हणलं प्लेट आणतो, म्हणजे राहू दे. आणि मामाच्या पोरानं तर आज जेवण सोडूनच दिलं. पोळी घ्यायला गेलो तर भाऊ तर आगसोबत खेळत होता. भाऊला म्हणलं दाल दो तरी भाऊ काय देत नव्हता. म्हणलं जाऊ दे आता. नवरीच्या भाऊ तर नुसता फोनवरच लागून होता. चला आता स्टेजवर जाऊन तोपर्यंत